नमस्कार, मी प्राणीमित्र सर्पमित्र PJ पटवेकर महाराज आपल्या सेवेत सदैव असतो। पण काही गेल्या 2 दिवसापासून जे व्हिडिओ सोशल मीडियाला व्हायरल होत आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये वाघ आला। वाघ म्हटलं की भीतीचे वातावरण निर्माण होते आणि लोकांना सोशल मीडियाला चर्चा करायला ती तेवढंच माध्यम तयार होते की खरोखर वाघ आला। ही जी अफवा आहे ही कुठल्याही प्रकारची सत्यता नाही। या अनुषंगाने 2 दिवसापासून जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला मी पण व्हिडिओमध्ये अटॅच करतोय त्या व्हिडिओला। चिराक्षा सावली या ठिकाणी वाघ आढळला म्हणून वाघाची जी व्हिडिओ आहे बांबूच्या वनामध्ये, तोच आज आता मी लाईव्ह बांबूचा वन दाखवतो आणि त्या व्हिडिओमध्ये बघा एक साऊंड आहे जे जिप्सीचा आहे। पर्यटन जे पाहणी फिरत असतात गार्डनमध्ये वगैरे तेव्हा जे गाडीमधून व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ, आणि तो आपल्या हिंगोली जिल्ह्यातला नसून ही सर्व अफवा जी आहे ती खोटी आहे। या अनुषंगाने मी लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून दाखवतोय। हे चिराक्षा सावली आहे, हे बघा चिराक्षाचं या ठिकाणी आपण बघत आहात। या ठिकाणी हे मंदिर सुद्धा आहे चिराक्षा बाबाचं, आणि ही रस्ता आहे वनाचा। आपण बघत आहात की ही जी व्हायरल झालेली व्हिडिओ आहे ही सर्व खोटी आहे। कशा पद्धतीने की हे कुठल्याही प्रकारची जीप किंवा वाहन चालण्याचा या ठिकाणी रस्ता नाही, टोटल बंद केलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये समोर दाखवतो। या ठिकाणी बघत आहात आपण हे बांबूचं वन आहे। हे इकडे बांबूचे झाड आहेत आणि सर्वात मोठी निशाणी बघा, नजर देऊन बघा की पाठीमागा बॅक साईडला पिसाळ्या बाबळीचे झाडं आहेत। ठीक आहे, या ठिकाणी टोटल बांबूचे झाडे नाहीत। मागे उतारामध्ये त्या ठिकाणी बांबूचे झाड दिसत आहेत बघा। वाघाच्या व्हिडिओमध्ये वाघ ज्या दिशेला जातो त्या ठिकाणी बांबूचं झाड दिसतंय, पण या ठिकाणी त्याच लवणामध्ये इथं पिसाळ्या बाबळीचे झाड आहेत। निदर्शनास घ्या, समोर बघूया। परत दुसरा एक सेक्टर आहे। हे या ठिकाणी लवणामध्ये बांबूचं झाड आहे, परंतु त्या ठिकाणी बघा तिथलं लोकेशन आणि इकडले लोकेशन वेगळं आहे। त्यामुळं जनतेला मी जाहीर आवाहन करतो की अशा फेक अफवा किंवा फेक व्हिडिओ असतील तर हे व्हायरल केल्यापेक्षा त्याच ठिकाणी सोडून दिल्या पाहिजे, कारण की जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ नये। आणि आम्ही अशाच प्रकारचे वन्यजीव वाचवितो। वन्यजीवीच नव्हे तर कुणाच्या घरामध्ये साप वगैरे आढळला, भीतीचं वातावरण निर्माण झालं तर त्यांना भीतीमुक्त करून तो सापाला रेस्क्यू करून मानववस्तीपासून दूर सोडून त्याचं पण जीव वाचवतो आणि जनतेचा सुद्धा। तशाच प्रकारचं आग लागो किंवा कुठल्याही प्रकारची बाढ येऊ, महापूर येऊ, आम्ही त्यांना तत्पर्य सेवा देण्याचं कार्य आम्ही करत। त्यामुळेच आपल्या इकडे वाघ आढळत नाही, आणि आढळला तरी वन विभागाला अगोदर समजत असते। त्यामुळे कोणीही भीती वातावरण निर्माण करू नये। चिराक्षा परिसरामध्ये चिराक्षा सावलीचे भगवानचं तलाव आहे या ठिकाणी, आणि आपला डेअरी फार्म यांची जी वस्ती आहे त्या ठिकाणी वाघ आला अशी चर्चा आहे। त्याच वस्तीमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण पाहणी केलेली आहे, व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं आहे। या ठिकाणी कर्मचारी सुद्धा रात्रंदिवस इथं रक्षा करतात। सुरक्षतेसाठी याची ड्युटी असते की जनावर येऊ नये, कोणी बांबू तोडून नेऊ नये। तर हे सकाळपासून या ठिकाणी ड्यूटीला आहेत, बरोबर ना? सुबह से यहाँ पे ड्यूटी पे है 7 बजे से, है ना? तो अभी तक आपको कहीं शेर आया ऐसा मालूम हुआ? ठीक है, ओके, धन्यवाद।